नाशिकमध्ये माध्यमिक शिक्षण देणारी महापालिकेची पहिली बीडी भालेकर शाळा आता बंद पडली आहे। त्यातले काही वर्ग स्थलांतरित करण्यात आले आहेत। या शाळेच्या मोक्याच्या जमिनीवर बड्या धेंडांचा डोळा असल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। या ऐतिहासिक शाळेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचा पाया रचणारं हे बीडी भालेकर हायस्कूल। हे हायस्कूल आता अस्ताला जात आहे। म्हणजे एकूणच ही शाळा यावर्षी या इमारतीतून पूर्णपणे बंद होते। कारण आहे मराठी शाळेत मुलांचा कल जो आहे तो दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय। अनेक गरीब मुलं आता शिक्षण घेण्यापेक्षा रोजगार करणं किंवा वेगवेगळ्या उद्योगधंदे करण्याकडे त्यांचा कल या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यामुळे या शाळेला आता मुलं मिळेनासं झालंय। विद्यार्थी मिळत नसल्यामुळे या शाळेतल्या जवळजवळ आत्तापर्यंत 9 तुकड्या या बंद पडलेल्या आहेत। पण बीडी भालेकर हायस्कूल हे एकमेव उदाहरण नाही, तर महानगरपालिकेच्या अशा जवळजवळ 25 तुकड्या आत्तापर्यंत बंद झालेल्या आहेत। त्यामुळे एकूणच शाळांची परिस्थिती ही महानगरपालिकेत दयनीय असल्याचं समोर येत आहे। आता तरी शिक्षण मंडळानं याकडे गंभीरतेनं बघून आपला दर्जा सुधारण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।